अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुरुचरित्राचं पारायण आहे आपला 9 ते 15 एप्रिलपर्यंत सप्ताह आहे आणि खूप जण पारायणाला बसलेले आहे. काही जण सामूहिक बसलेले आहे म्हणजे केंद्रामध्ये, तर काही जण घरी बसलेले आहे. जे जॉब वगैरे करतात त्यांच्याकडनं नाही होत केंद्रात, तर ते काही जण घरी बसलेले आहे बघा. तर आता आपल्याला गुरुचरित्र पारायणाला आपण बसलेलो आहे, पण यामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही आणि उपवास आल्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ त्याविषयीच आहे बघा. तर बघा, आता एकधान्य म्हणजे काय बघा. एकधान्यामध्ये काय येतं? चपाती, भाकरी आणि भात. तर या तिन्हीपैकी तुम्हाला एकच धान्य निवडायचं आहे. म्हणजे तुम्ही चपाती निवडली तर तुम्हाला 7 दिवस चपातीच खावे लागेल, किंवा मग भात जर निवडला तर तुम्हाला 7 दिवस भात. पण भात होईल तोपर्यंत वर्ज्य करायचं आहे, कारण की भाताने आपल्याला आळस येतो, झोप येते. त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला आळस, झोप येणे ह्या गोष्टी टाळायच्या आहे. त्यासाठी आपल्याला भात वर्ज्य आहे, म्हणजे खायचा नाही खाल्ला तरी चालेल. ज्यांना खायचं असेल ते खाऊ शकता, पण मोस्ट ऑफ तर खाऊच नका, कारण की भाताने खूप झोप येते आणि आळस पण येतो. नंतर बघा, नंतर काय करायचं आहे, यापैकी तुम्हाला एक धान्य निवडायचं आहे. ज्यांना कोणाला पोळीनी पण ॲसिडिटी होती तर तुम्ही भाकरी खाऊ शकता. आपली शाळूची भाकरी, ज्वारीची भाकरी खाऊ शकता. बाजरीवर जे आहे, बाजरी नाही खाऊ शकत, तर बघा भाकरी खाऊ शकता. तुम्ही जर भाकरी खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस भाकरीच खावं लागेल, किंवा मग तुम्ही चपाती खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस चपातीच खावं लागेल. तर एक धान्य अशा पद्धतीचे असते. आता भाज्यांमध्ये बघा, तुम्ही शिमला मिरची खाऊ शकता, दोडकं खाऊ शकता, आपली पत्तागोबी खाऊ शकता, फुलगोबी खाऊ शकता, पोटॅटो खाऊ शकता. अजून तुम्ही घेवडाच्या शेंगा ज्या असतात त्या पण तुम्ही खाऊ शकता. आपल्या चवळीच्या शेंगा खाऊ शकता, पण गवारीच्या शेंगावर ज्या आहे त्या नाही खाऊ शकत तुम्ही. आता पालेभाज्यामध्ये बघा, पालेभाज्यामध्ये तुम्हाला मेथी, पालक खाऊ शकता, मेथी, तांदूळ कुजरा खाऊ शकता. मेथी ज्यांना ॲसिडिटी होत नाही ना त्यांनी मेथी खाऊ शकता, पण ज्यांना ॲसिडिटी होते ना त्यांनी नाही खाल्ली तरी चालेल, कारण की मेथीने कोणाकोणाला खूप ॲसिडिटी होत असते. नंतर बघा, आपल्याला याची शेपूची भाजी वर्ज्य करायची आहे, कारण की शेपू पण नाही खायचा, कारण की शेपूने प्रत्येकालाच ढेकरं येतात बघा. आणि आपल्याला हे पारायण काळामध्ये ढेकर येणे, झोप येणे, आळस येणे ह्या गोष्टी टाळायच्या आहे. त्यामुळे जास्त काही दिवस नाही, 7 दिवस हे अशी इझी 7 दिवस निघून जातात, आपल्याला कळत पण नाही की 7 दिवस निघून गेले ते बघा. नंतर आपल्याला यामध्ये बघा, आता मी तुम्हाला काय खायचं ते सांगितलं. उपवास असल्यावरती काय करायचं आहे बघा. तर उपवास असल्यावरती काय करायचं आहे, आता आपल्याला आपण साबुदाणा खाऊ शकतो, पण शेंगदाणे खाऊ शकत नाही. उसळमध्ये शेंगदाणे टाकावं लागतं, तर तुम्ही उसळ त्याची साबुदाणा खिचडी बनवा, खीर बनवा. जे गोड साबुदाणा असतो दूध वगैरे टाकून तशी खीर बनवा, किंवा मग तुम्ही पतला साबुदाणा पाणी वगैरे टाकून गोड साबुदाणा साखर तसं टाकून बनवू शकता. नंतर तुम्ही रताळं खाऊ शकता, किंवा मग तुम्ही भाकरी वगैरे बनवून, बटाट्याची वगैरे भाजी बनवून ते भाकरी वगैरे पण खाऊ शकता उपवासाला. नंतर बघा, कारण की खूप जणांचे, कोणाची एकादशी असते, कोणाची सोमवार असते, तर कोणाचं गुरुवार असतात. असं उपवास येतोच, एकतरी उपवास येतोच पारायणाच्या याच्यामध्ये. तर बघा, आता काय नाही खायचं आहे, तर सर्वात पहिलं आपल्याला बघा काय नाही खायचं ते सांगते मी. मोहरी आपल्याला टाळायची आहे. जिरे तुम्ही खाऊ शकता, पण मोहरी नाही खायची आहे. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाणे पण वर्ज्य करायचे आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे, कांदा लसूण खायचा नाही. नंतर बघा, जे कांदा लसूण भाजी, आपण कांदा वगैरे लसूण भाजीमध्ये टाकतो, जे पारायण करणारे आहेत तेच व्यक्ती हे नियम लागू होते. म्हणजे बाकीच्यांनी, घरच्यांनी कांदा लसूण वगैरे खाल्ला तरी पण चालतं, पण जो कोणी पारायण करणार आहे त्यांनी कांदा लसूण खायचा नाही. नंतर बघा, नंतर काय करायचं आहे, आता कांदा लसूण खायचा नाही, मोहरी खायची नाही आपल्याला, शेंगदाणे पण वर्ज्य करायचे आहे. नंतर परत बघा, आपल्याला शेपू खायचा नाही, मेथी खायची नाही, भात आपल्याला वर्ज्य करायचा आहे, कारलं चालत नाही, वांगं चालत नाही, गवारीच्या शेंगा पण चालत नाही. म्हणजे ह्या वर्ज्य करायच्या आहे या गोष्टी. आणि सर्वात मेन मांसाहार, तर गुरुचरित्र पारायण म्हटल्यानंतर तर नसणारच झाले. पण परत काय करायचं आहे बघा, आपल्याला या
बघा आता आपल्याला याच्यामध्ये पुन्हा काय करायचं आहे बघा, आपल्याला कडधान्य पण खायचं नाही, जसं की मटकी, मूग वगैरे हे मोड आलेले धान्य पण खायचं नाही. आणि कढीसुद्धा तुम्ही, कढीमध्ये थोडंसं बेसन पीठ असतं, ते डाळीचंच असतं, तर तुम्ही ते पण वर्ज्य करू शकता, ते पण खायचं नाही. तुम्ही ताक खाऊ शकता, त्याला फोडणी देऊन खाऊ शकता, पण कढी नाही खाऊ शकत, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं का होईना बेसन पीठ असतं, त्यामुळे आपल्याला कढी पण नाही खायची, कढी ही वर्ज्य करायची आहे. सर्वात मेन गुरुचरित्राचं पारायण करत आहोत आपण, पर अन्न वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्यांच्या कारण की आपण पर अन्न घेतल्यास त्याचे खूप मोठे आपल्याला हे आहे बघा, तोटे आहे, म्हणजे त्याचं खूप मोठं आहे. मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन. नंतर बघा, परान्न वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्याच्या घरचं आपल्याला पाणीसुद्धा प्यायचं नाही. आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो, आपण एरवी म्हणतो की परान्न ग्रहण करताना 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणा, पण ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही. आपण कुठेही चाललो तर आपली छोटी बॉटल सोबत ठेवायची पर्समध्ये, पाणी पण घ्यायचं नाही. नंतर बघा काय करायचं आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. आणि आपल्याकडून जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तर बघा आपल्याला त्या काळामध्ये आपण आपल्या घरच्या कुलस्त्रीच्या, म्हणजे आपल्या घरच्या कुठल्याही स्त्रीच्या, म्हणजे काकू आपली काकू वगैरे, काकू, आई, जाऊ वगैरे, आपण यांच्या हातचं खाऊ शकतो. पण बाकीच्या घराच्या बाहेरचे जे असतात त्यांच्या आपल्याला परान्न घ्यायचंच नाही आहे, खायचं नाही आहे. आणि आपल्याकडून गुरुचरित्र पारायण करत असताना रोज रात्री आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. विष्णू सहस्रनाम याच्यासाठी वाचायचं आहे की आपल्याकडून दिवसभरातून जेव्हा काही आपल्याकडून चुका वगैरे झाल्या, काही पाप झालं, पाप म्हणजे काय, आता चलता आपण मुंगीवरती पाय दिला, म्हणजे ते तसं आपल्याकडून जे काही अशा गोष्टी होतात त्यासाठी आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. न चुकता आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. 11 माळी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा म्हणायचा आहे. आणि आपले रोजचे 3 अध्याय, नित्यसेवेमधले 3 अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहे. तर व्हिडिओ बघा, मी काही जास्त वगैरे बोलले असेल तर माफ करा, काही चुकलं असेल तर तेही मला सांगा. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.